कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम. समर्थांनी रामरायांच्या केलेल्या प्रार्थनेचं आपण चिंतन करतो आहोत. ही प्रार्थना ही सर्वांगीण आहे, सर्व व्यापक आहे, सर्व समावेशक आहे. समर्थांचं यच्च यावत सर्वही वाङ्मय हे सर्वांसाठी खुलं आहे. दासबोधासारख्या ग्रंथामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात ना की चहुवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर, जड मूढ पैल पार पावती नामी. हे समर्थांच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे. सर्वांगीण आहे, सर्व व्यापक आहे, सर्व समावेशक आहे. आणि जेव्हा समर्थ त्यांचा विचार, त्यांचं चिंतन आपण जेव्हा ऐकतो आणि ते जेव्हा समर्थ विचार मांडतात, तेव्हा त्या विचारांच्या पाठीमागे केवळ धार्मिकता, केवळ आध्यात्मिकता, केवळ पारमार्थ, केवळ स्वतःपुरता काहीतरी कानकोंडा परमार्थ त्याला समर्थांनी म्हटलंय तसा असं काही त्याच्यामध्ये फारसं दिसत नाही. व्यक्तिगत परमार्थ तर आहेच, परमार्थाची जोड तर आहेच, अधिष्ठान तर आहेच, पण या सर्व अधिष्ठानाबरोबर, या आध्यात्मिकतेबरोबर, या पारमार्थिकतेबरोबर सुद्धा समर्थांनी सामाजिक समरसतेचा विचार केला. राष्ट्रीयत्वाचा विचार आहे प्रत्येक ठिकाणी. आपण पहा, हे राष्ट्रीयत्व म्हणजे काय असतं, कसं असतं, हे समर्थांच्या चिंतनातून आणि समर्थांच्या विचारांतून आपल्याला पाहायला मिळतं आणि शिकायलाही मिळतं. आता साधं आहे, आपण प्रार्थना करतो देवापाशी, याचना करतो, मागणी करतो, हे तर सर्व श्रुत आहे. आता समर्थांनी ही, कुणी त्याला मागणी म्हणतं, कुणी त्याला काही रामाजवळ आपण समर्थांनी मागणं मागितलं असं म्हणतो. समर्थांनी स्वतःसाठी काहीच नाही मागितलेलं यातलं, हे त्यांच्याकडे होतच. हे जे मागणं मागितलं किंवा त्याला आपण म्हणता, माझ्या दृष्टीने तर ही खरी प्रार्थना आहे की रामा, हे माझ्यासाठी तू मला दिलंस प्रसाद रूपानं, पण ह्या विश्वाला सुद्धा ही देणगी दे, हा आशीर्वाद दे, हा कृपाशीर्वाद तुझा पाठीशी राहू दे, म्हणून ही प्रार्थना आहे. कसं असतं पहा की कोमल वाचा दे रे राम आपण पाहिलं, विमल करणी दे रे राम आपण पाहिलं. आता विमल करणीचं चिंतन कसं झालं आपलं की कुणाचंही आपल्या कर्मानं कुणाचंही अंतःकरण दुखावलं जाणार नाही. आपलं कर्म आणि आपली क्रिया ही सत्याधिष्ठित क्रिया असल्यामुळे आपण कुणाचंही अंतःकरण दुखावू शकत नाही, आणि ही सत्याधिष्ठित क्रिया म्हणजेच विमल करणी, अशी त्याला व्यापकतेची जोड आहे. आता पुढचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे की प्रसंग ओळखी दे रे राम. प्रसंग प्रत्येकावरती येतात, तो प्रसंग येत नाहीत असा एकही माणूस जगामध्ये नाही, विश्वामध्ये सुद्धा नाही. पण प्रसंग येतात, म्हणजे प्रसंग येतात हे खरं सांगू आपल्याला त्या ईश्वराची ती चाहूल असते. या जगामध्ये ईश्वराचं अस्तित्व आणि ईश्वरच सगळ्या गोष्टी चालवतो आहे हे प्रसंगानंच आपल्याला कळणार आहे. बरे वाईट प्रसंग आपल्याला पुढे जाण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला याच्यातून बाहेर काढण्यासाठी तर येत असतात. प्रसंग असो भरत ऐसा, म्हणून महाराज म्हणाले की कोणताही प्रसंग तुझ्यावरती येऊ दे रे, त्या प्रसंगी फक्त तू मला हाक मार. पण आपण काय केलं पाहिजे? आपण नेहमी प्रत्येक जण, अगदी परमार्थातलंच नव्हे तर सगळ्याच क्षेत्रातले लोक त्या त्या क्षेत्रामध्ये खूप मोठं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. पारमार्थिक क्षेत्रातले मंडळी महाराज होण्याचा प्रयत्न करतात. पण महाराजांच्या चरणी आणि महाराजांच्या समोर असं सांगावं असं वाटतं की महाराज, मला महाराज व्हायचं नाहीये, मला महाराजांचं व्हायचंय, मला महाराजांचं व्हायचंय. याच्यासाठी या प्रार्थना आहे. प्रसंग ओळखी दे रे राम. स्वतःपुरतं मर्यादित या प्रार्थनेमध्ये कोणतंही मागणं नाहीये, ती व्यापकता आहे. पण कसं असतं की ही विमल करणी जेव्हा आहे, ही सत्याधिष्ठित विमल करणी, हे हरिकथा निरूपण, ही विमल करणी प्रत्यक्षात राबवण्यासाठी, प्रत्यक्षात अनुकरणात आणण्यासाठी आपल्याला प्रसंगाचं भान ठेवता आलं पाहिजे, प्रसंगाचं अनुसंधान आपल्याला ठेवता आलं पाहिजे. वाईट कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी काय उपाय असतो?
काय मार्ग असतो? मला तर असं वाटतं बाबा की या कठीण आणि वाईट प्रसंग तर प्रत्येकावरती येतात. कोणी त्याला प्रारब्ध म्हणतं, कोणी त्याला वेगवेगळी नावं देतं. काही असू दे, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. पण आपल्यावरती प्रसंग आला, आपल्यावरती कठीण प्रसंग जेव्हा येतो, आपल्यावरती दुःखाचे प्रसंग जेव्हा येतात, तेव्हा मला अनेक मंडळी विचारतात, बुवा अशा वेळेला काय करावं? अशा वेळेला फक्त एकच करावं की जे मला भगवंतानी त्याच्या कृपेनं मला काही सुखाचे पण प्रसंग दिले ना, काही आनंदाचे प्रसंग दिले, काही उल्हासित करणारे प्रसंग दिले, काही मला मार्गदर्शक केले, कधी माझं झालं ना भलं, कधी माझं कल्याणाचंही चिंतन माझ्या हातून घडलं ना, कधीही मला सुख शांती मिळाली ना, मग ही कुणाच्या कृपेमुळे मिळाली? दुःखाच्या प्रसंगाला आपल्याला भगवंतानी दिलेल्या सुखाच्या प्रसंगाचं अखंड अंतःकरणामध्ये स्मरण ठेवणं, याचाच अर्थ दुःखाची तीव्रता त्याच्यामुळेच कमी होते. दुःखाची तीव्रता कमी करण्याचं दुसरं काही साधन नाहीये, तेच साधन आहे. भगवंताने जसं मला आत्ता दुःख दिलंय ना, याच्या आधी मला सुखातही ठेवलेलं आहे, आनंदातही ठेवलेलं आहे. प्रसंग ओळखी देणं पुढे जाण्यासाठी हे फार मार्गदर्शक असतं. आणि अशा प्रसंगाच्या वेळी तर कळतं हो कोण आपला आणि कोण नाही तो. कोरोनाच्या आधी, महापूर यायच्या आधी किती लोक म्हणत होते, हो या हो एकदा आमच्याकडे 8 दिवस राहायला. हा तुम्ही येतच नाही हो, आम्ही किती वेळा बोलवायचो तुम्हाला, हा तुम्ही येतच नाही. आता या बापड्यावरती प्रसंग आला, घर पाण्यात गेलं. आणि जे म्हणत होते 8 दिवस राहायला या, त्यानं फोन केला, ते या म्हणाले तेवढं, पण हा बिचारा आश्रयासाठी गेला, आधारासाठी गेला. 8 दिवस त्यांनी बोलवलं होतं, तेथे राहण्यासाठी गेला. आणि हा घरी गेल्यानंतर चहा पाणी झाल्याबरोबर घरातला माणूस म्हणतो, आता काही नाही बरं का, राहा 2 दिवस निवांत. अरे तो 8 दिवस राहायला आलाय बाबा तुझ्याकडे, राहा 2 दिवस काय. अशा प्रसंगाच्या वेळेला माणसाची खरी पारख होते, खरी ओळख होते. नुसतं या म्हणणं सोपं असतं, पण एकदा गेल्यानंतर त्याचं मान सन्मान आणि त्याला जपणं, त्याचं अंतःकरण फार कठीण असतं. म्हणून मी नेहमी सांगतो गमतीनं, माणसं या म्हणतायत आणि आपण तिथे न जाणं हेच खरं शहाणपणाचं असतं. त्यांनी या म्हणावं आणि आपण जाऊ नये. या प्रसंगासाठी मुद्दाम आपल्याला सांगतो, आपण जा, जरूर जा, अगदी जाण्याला काही हरकत नसते. पण ही प्रसंगाची जी ओळख आहे ना, ती इथे आपल्याला कळते, प्रसंग आल्यानंतर कळतं. कोरोनाच्या वेळेला कळलं ना आपल्याला कोण आपला आहे आणि कोण आपला नाही तो. मग हे प्रसंग आपल्यावरती आला म्हणून आपल्याला कळलं, नाही तर कसं कळलं असतं? म्हणून शुद्ध क्रियेसाठी, शुद्ध बोलण्यासाठी, शुद्ध आपलं आचरण ठेवण्यासाठी आपल्याला प्रसंगावधानता ही राखली पाहिजे. प्रसंगावधानता जी आहे ना, ती समर्थ असं म्हणाले की अंतरासे लागेल ढका, ऐसी वर्तणूक करू नका, जेथे तेथे विवेका प्रगट करी. प्रसंग ओळखून तुम्ही हे करा. आनंदाच्या प्रसंगी आनंद तिथे व्यक्त करा, दुःखाच्या प्रसंगी दुःख व्यक्त करा. काय नाही, कोरोनाच्या पेशंटला भेटायला गेला हॉस्पिटलमध्ये, जरा त्याचं बघितलं, त्याच्याशी बोलणं झालं, त्याच्याशी गप्पा सुरू झाल्या. आणि त्या कोरोनाचा पेशंट आधी तिथे तळमळतोय, आधी तो चिंताग्रस्त आहे, आधी तो टेन्शनमध्ये आहे. आणि त्याला हा सांगतोय की शेजारचा माझा मित्र कोरोनाने कसा तडफडून गेला. आता हे त्या पेशंटला सांगायचं का? प्रसंगावधान. तिथे गेल्यानंतर त्याचं सांत्वन केलं पाहिजे, बाबा बरा होशील, चांगला होशील, काही नाही, आता सगळं तुझं चांगलं होईल, असं काहीतरी त्याला धीर, आधार आपल्या शब्दांनी मिळेल, असं काहीतरी आपण बोललं पाहिजे, असं काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून अशा वेळेला आनंदाचे डोही, आनंद तरंग, आपण आनंदाचा अनुभव घेतोय तर आनंदाच्या वेळेला, दुःखाच्या वेळेला त्याचं सांत्वनही आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून घरातील आनंद आणि दुःखाचे प्रसंग आपल्याला ओळखता आले पाहिजे, आपल्या शब्दानं दुसऱ्याचं सांत्वन करता आलं पाहिजे. ही प्रसंगावधानता आहे. आणि या प्रसंगावधानतेमुळे आणि या सगळ्या याच्यामुळे आपल्याला धीर देण्याची ताकद आपल्याला आली पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी पहा की प्रसंगावधान नसेल तर काय होतं. प्रसंगावधान जर नसेल ना, तर एक गंमत आपल्याला सांगतो, एक विनोद सांगतो की एका पती पत्नीच्या जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस होता. आणि लग्नाच्या वाढदिवसा दिवशी तर काय काय असतं तुम्हाला जास्ती माहिती माझ्यापेक्षा. ते सगळी तयारी झाली, सगळं काही झालं, उत्साह सगळं सुरू झालं. आणि सुरू झाल्यानंतर आता बायको ती म्हणे संगीत विशारद होती,
नवरीने तिचं भरपूर कौतुक केलं होतं. लोक म्हणाले म्हणा गाणं आता म्हणा. तिला गाणं म्हणायला लावलं आणि गाणं म्हणायला लावल्यानंतर तिने, तुम्हाला सांगतो, गाणं कोणतं म्हणावं, प्रसंगावधानतेसाठी सांगतोय बरं, विनोद नाही सांगत आहे. तिनं गाण्याला सुरुवात केली, स्वर लावला आणि ती म्हणाली, माती सांगे कुंभाराला कामज तुडविशी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. आता काय करायचं या प्रसंगाला? ही प्रसंगावधानता. एक साधू होता. अनेक प्रसंगाच्या वेळेला भगवंत आपल्याला तारण्यासाठी अनेक मार्ग सांगत असतो, अनेक उपाय देत असतो, पण त्यावेळेला ही प्रसंगावधानता आपल्याला सांभाळता आली पाहिजे. आता महापूर आला, महापूर आल्यानंतर सगळं गाव स्थलांतरित झालं, सगळे सुरक्षा रक्षक आले, सगळं झालं, सगळं स्थलांतर झालं. हा साधू आपला अडून बसला की नाही, माझा देव मला वाचवेल, मी काही इथून बाहेर पडणार नाही. झोपडीमध्ये बसून राहिला. पाणी आलं, पाणी शिरायला लागलं. गावातल्या लोकांना चिंता वाटली साधूची, म्हणून त्यांनी दोर सोडला. दोर सोडल्यानंतर हा बाहेर पडायला तयार नाही. म्हणाला, नाही, मला माझा देव वाचवणार आहे. नंतर काही काळानं पुन्हा तिथे पाणी आणखीन आत शिरायला लागलं. मग त्याच्यासाठी नाव पाठवली. नाव पाठवल्यानंतर पुन्हा सुद्धा त्यांनी सांगितलं, नाही, माझा देव मला वाचवेल. शेवटी हेलिपॅड पाठवलं. तो छपरावर जाऊन बसला होता. तिथेही तो म्हणाला की नाही, माझा देव मला वाचवेल. पण शेवटी काय झालं, तो पाण्यात बुडून गेला. याचं कारण असं की त्याला देवाने वाचवलं नाही असं नाही. देव प्रसंगाच्या वेळेला अनेक अशा प्रकारचे उपाय आपल्या समोर देत असतो, अनेक मार्ग सुचवत असतो, अनेक सूचना आपल्याला मिळत असतात. आपण त्याचं पालन करत नाही. इथे निष्ठा, इथे भाव, भक्ती अगदी योग्य आहे, पण प्रसंग कोणता आहे? प्रसंगाचं भान असलं पाहिजे. म्हणून त्यांनी देवाला असं म्हटलं की देवा, मला काय रे बाबा हे केलंस? मी पाण्यात बुडायची माझी वेळ आली. देवाने सांगितलं, अरे तुला म्हणाले दोरही मीच पाठवला होता, नावही मीच पाठवली होती आणि हेलिपॅडही मीच पाठवलं होतं. आता तुला ते उपाय घेता आले नाहीत, प्रसंगावधानता राखता आली नाही, त्याला मी काय करणार बरं? ही प्रसंगावधानता. समर्थ असं म्हणतात की प्रसंग असो भलं तैसा, कोणत्याही प्रसंगाच्या वेळेला आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्याचे मार्ग ईश्वर सुचवत असतो आणि ही प्रसंगावधानता राखावी, हेच समर्थांचं या प्रार्थनेतून आपल्याला सांगणं आहे.